नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे, थकलेली सून। चला तर मग चालू करूया। सकाळचे 5 वाजले होते। अजून अंधार पूर्णपणे सरलेला नव्हता। कोंबड्यांच्या आरवण्याआधीच आरतीची झोप उडाली होती। तिला झोपच येत नव्हती। डोळे उघडताना तिला वाटलं आता अजून थोडा वेळ झोप मिळाली तर किती बरं होईल। पण स्वप्नात सुद्धा तिला माहीत होतं तिच्या आयुष्यात थोडा वेळ नावाची गोष्टच उरलेली नव्हती। कारण आता तिचं लग्न झालं होतं, जबाबदारी पडली होती। ती हळूच उठली। बाजूला झोपलेला नितीन अजून गाढ झोपेत होता। त्याच्या चेहऱ्याकडे पाहताना क्षणभर तिच्या मनात प्रश्न आला, तो कधी माझ्या थकव्याकडे पाहिल का? पण लगेच तिने तो विचार बाजूला सारला। प्रश्न विचारण्याची ताकदसुद्धा आता थकली होती। स्वयंपाकघरात जाताना तिने दिवा लावला। काल रात्री उशिरापर्यंत भांडी घासून ठेवलेली होती, तरीसुद्धा शिंकमध्ये 2-3 वाट्या होतेच। तिने काही न बोलता काम सुरू केलं। किती थकवा आला तरी तिला काम करावंच लागायचं होतं। गॅस पेटवताना तिच्या हाताला हलकासा भाज लागला, पण तोंडातून आवाजही निघाला नाही। वेदना जशा सवयीच्या झाल्याच होत्या। 6 वाजता सासूबाई उठल्या। आरती, चहा झालाय का? आवाजात हुकूम होता। सासूबाई खूप हुकूम गाजवत होत्या। प्रश्न नव्हे तर हो आई, करतीये, आरतीने लगेच उत्तर दिलं। सासूबाई खुर्चीत बसल्या। त्यांच्या नजरेतून आरतीच्या प्रत्येक हालचालीवर नजर होती। आरती घरात काय करते काय नाही हे त्या सारखं बघत होत्या। साखर जास्त झाली का? दूध कमी आहे का? कप नीट धुतला आहे का? हे समोर चहा ठेवताना आरतीच्या मनात मात्र दुसरंच काही सुरू होतं। आईच्या घरी जात असताना चहा म्हणजे निवांत गप्पा, हसू, ऊब। इथे तो केवळ जबाबदारीच होता। तिला कोणी विचारत पण नव्हते, तू चहा घेतला का? नाश्ता, डब्बा, भाजी सगळं वेळेत। सासरे ऑफिसला, नितीन कामावर, तर घर अचानक शांत झालं। पण आरतीसाठी ही शांतता विश्रांती नव्हे तर पुढच्या कामाची सुरुवात होती। कपडे धुणे, घर झाडणे, फरशी पुसणे, भाजी निवडणे, स्वयंपाक करणे, घर स्वच्छ ठेवणे, यात दुपार कधी झाली कळतच नाही। दुपारी 2 वाजता तिने स्वतःसाठी जेवायला बसावं तेवढ्यात शेजारची काकू आली। काय ग आरती, किती थकलेली दिसतीये, झोपत नाहीस का? आरती हसली। वेळ कुठे आहे काकू? तो हसरा चेहरा फसवा होता। आता कुठेतरी काहीतरी तुटत चाललं होतं। पण काकूला काय सांगू? लग्नाला 5 वर्ष झाली होती। पहिल्या वर्षी ती उत्साही होती, सगळं सांभाळेन म्हणणारी। दुसऱ्या वर्षी ती समजूतदार झाली, तिसऱ्या वर्षी गप्प झाली, चौथ्या वर्षी थकायला लागली आणि 5व्या वर्षी तर स्वतःलाच विसरायला लागली। तिला आठवलं लग्नाआधी ती किती स्वप्न पाहायची, शिकायचं होतं, नोकरी करायची होती। पण लग्नानंतर प्रत्येक वेळी एकच उत्तर मिळालं, घर सांभाळ, नंतर बघू। कधीच आलं नाही। सगळी स्वप्ने अधुरी राहिले। संध्याकाळी सासूबाई पुन्हा सुरू झाल्या, आज भाजी चांगली नाहीये, मी सांगितलं होतं त्या दुकानातून आणायला। आरतीने मान खाली घातली। उत्तर देण्याचा प्रयत्नही केला नाही। उत्तर दिलं तर वाद, आणि वाद झाला तर दोष तिचाच। रात्री नितीन घरी आला, थकलेला। त्याने जेवताना सहज विचारलं, आज काही वेगळं आहे का? नाही केलंस? आरतीच्या डोळ्यात पाणी आलं, डोळे भरून आले, पण ती गिळून टाकलं। वेळ नाही मिळाला एवढंच म्हणाली। नितीनने मान हलवली। विषय संपला। त्या रात्री आरतीला झोपच आली नाही। डोळे मिटले तरी डोक्यात प्रश्नांचा गोंधळच होता। मी कोण आहे? सून, फक्त घरकाम करणारी? माझ्या भावना, माझी इच्छा यांना जागा आहे का? दुसऱ्या दिवशी तिची आई आली। तिला पाहताच आरतीचं बांध फुटला। ती रडायला लागली। स्वयंपाकघरात उभी असतानाच ती रडू लागली। आईने तिला घट्ट मिठी मारली। थकली आहेस का बाळा? आईने विचारलं। आरतीने मान हलवली। पहिल्यांदाच कुणीतरी तिच्या थकव्याला नाव दिलं होतं। आई म्हणाली, थकवा वाईट नाही, पण तो ओळखला नाही तर माणूस आतून संपतो। त्या दिवशी आई सासूबाईंशी बोलल्या शांतपणे, मन ठामपणे, तुमची सून माणूस आहे, मशीन नाही। तिलाही विश्रांती, मान आणि स्वतःसाठी वेळ हवा। घरात तणाव झाला। नितीन गोंधळला। पण त्या रात्री त्याने आरतीकडे पाहिलं, खरंच पाहिलं। तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे, थकलेला चेहरा, नुसतेच डोळे। माफ कर, तो म्हणाला एकच शब्द, पण आरतीसाठी तो खूप मोठा होता। कारण आरतीने खूप सहन केले होते, खूप काम करून थकत होती। हळूहळू बदल सुरू झाले, छोटे छोटे। आरतीला आठवड्यातून 1 दिवस विश्रांती
नितीन घरकामात हातभार लावू लागला. आरतीला छान वाटत होते. तो हातभार लावत होता. आरती थकत पण नव्हती. सासूबाईंचा सूरही थोडा बदलला. आरती अजूनही थकते, पण आता ती स्वतःला दोष देत नाही. तिला माहीत आहे ती कमजोर नाही. ती फक्त खूप काळ एकटी लढत होती. आज सकाळी ती उठली तेव्हा अंधार होता, पण मनात मात्र उजेड होता. आरतीने आरशात पाहिलं. थकलेली सून होती ती, पण आता हरवलेली नव्हती. तिच्यासोबत सगळे नीट वागत होते. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन कथा बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.